चमचमीत अशी शेवगा मसाला करणार आहोत किंवा याला रस्सा भाजी देखील आपण म्हणू शकतो। तर भाजी तर एकदम चवीला छान होते, त्याचबरोबर ही झटपट कशी करायची हे देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगा आहेत ना कापून अशा तुकडे करून घेतलेले आहे। हलकीशी वरून जेवढी साल निघेल ना तेवढी काढून ठेवलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे चांगल्या अशा टवटवीत अशा राहतात। यासाठी लागणारा सुक्का मसाला पाहूया। 2 चमचे तीळ घेतलेले आहे, 1 चमचा शेंगदाणे घेतलेले आहे आणि पाव छोटा चमचा खसखस घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा धने घेतलेले आहे, आल्याचा 1 तुकडा घेतलेला आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 4 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपल्याला हा मसाला जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे। एकदम स्टेप बाय स्टेप सगळं आपण करणार आहोत। तर अर्धा छोटा चमचा फक्त इथं तेल टाकलेलं आहे, खूप देखील टाकायचं नाही। तर शेंगदाणे जे आहेत ना त्याला जास्त वेळ भाजायला लागतो, म्हणून सगळ्यात आधी शेंगदाणे इथे 2 ते 3 सेकंद असे कढईमध्ये फक्त असे हे हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळा मसाला होतपर्यंत सगळे व्यवस्थित असं साहित्य भाजलं जातं। तर शेंगदाणे हलकेसे परतून घेतले का याच्यानंतर टाकणार आहोत आपण तीळ टाकायचे आहेत। तर तीळ देखील मिक्स करून घेऊया शेंगदाण्यांबरोबर। थोडेसे हे टचटच वाचायला लागले की त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण इथे धने टाकलेले आहेत। धन्यांबरोबरच टाकत आहोत आलं आणि लसूण दोन्ही टाकलेलं आहे। आता हे थोडंसं इथे परतून घेऊया। त्यानंतर इथे थोडेसे खडे मसाले टाकणार आहे, 2च साहित्य टाकणार आहे, फार नाही। ते म्हणजे दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे एक आणि एक टाकलेला आहे चक्री फूल जे असतं त्याची फक्त 1 पाकळी इथे टाकलेली आहे। 2च खडे मसाले मी इथे वापरलेले आहेत। यामुळे मसाल्याला ना सुगंध खूप छान येतो, भाजी देखील एकदम चवदार होते आणि ताजे ताजे हे मसाले मस्त असे गरम करून वाटले जातात, त्याच्यामुळे चव जी आहे ना मसाल्यांची छान अशी रश्श्यामध्ये उतरली जाते। आता हे चांगलं भाजत आल्याच्यानंतर सगळ्यात छोटी इथे हे खोबरं टाकलेलं आहे। खोबरं एकदम किसलेलं आहे बारीक, त्याच्यामुळे फार वेळ त्याला भाजायला लागत नाही। खोबऱ्याबरोबर पाव छोटा चमचा खसखस टाकलेली आहे। ह्या दोन्हींनाही फार कमी वेळ लागतो भाजायला आणि जास्त भाजलं गेलं तर थोडासा कडवटपणा खोबऱ्यामध्ये देखील येऊ शकतो, म्हणून सगळ्यात छोटी टाकलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे। स्टीलची कढई आहे, गरम राहते आणि तोपर्यंत व्यवस्थित असे भाजलं जाईल। आता मसाला हा जो आहे ना मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे। थंड होत आहे तोपर्यंत इथे कांदा कापून घेतलेला आहे, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे टोमॅटो। तर 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। इथं मसाला चांगला असा थंड झाला का मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि एकदम बारीक असा हा वाटून घेतलेला आहे। पाण्याचा वगैरे बिलकुल वापर केलेला नाही, एकदम जेवढा बारीक वाटेल तेवढा बारीक वाटून घेतलेला आहे। त्यानंतर मसाला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच भांड्यामध्ये कांदा जो आहे ना असा जाडसर असा वाटून घेतलेला आहे। त्याच्यामुळे काय होतं वेळ देखील वाचतो आणि चांगलं असं हे वाटलं जातं। कांदा देखील काढून घेतलेला आहे। त्यानंतर जे टोमॅटो आहे ते देखील एकदम बारीक आता हे वाटून घ्यायचे। टोमॅटोची एकदम जेवढी बारीक होईल तेवढी अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तो टोमॅटो देखील आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे, म्हणजे मसाल्यांची पूर्ण तयारी आपली झालेली आहे। आता त्यानंतर ज्या शेंगा आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या शेंगा मी एका प्लेटमधून काढून ठेवलेल्या आहे आणि इकडे कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये टाकत आहेत पाव चमचा जिरं। जिरं चांगलं तडतडलं की सगळ्यात आधी आपण टाकूया इथे वाटून घेतलेला जो कांदा आहे ना तो टाकलेला आहे। वाटायचा नसेल तर एकदम बारीक जरी कापून घेतला ना तरी चालेल, पण मिक्सरमध्ये घातला म्हणजे काय एकाच वेळी सगळे मसाले बारीक होतात आणि वेळ देखील वाचतो। आता हा कंटिन्यू मिक्स करत राहायचा आहे। इथं चांगला असा कलर चेंज झाला कांद्याचा की मग सुके मसाले टाकूया। एक चमचा इथं घरगुती काळा तिखट टाकलेला आहे, याऐवजी दुसरा कुठला मसाला वापरायचा असेल तर तो टाकू शकता। पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। कलर खूप छान येतो याने। तर सगळे मसाले ना लो फ्लेमवर चांगले असे परतून घ्यायचे। आता कांद्याबरोबर व्यवस्थित असे परतून झाल्याच्या नंतर मग आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे। तर आता हे चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर 1 ते 1.5 मिनिट चांगलं असं हे लो फ्लेमवर चांगलं असं परतून घेतलेलं आहे, म्हणजे टोमॅटो देखील चांगले असे शिजले जातात आणि कांदा देखील सगळा कच्चेपणा याचा तोपर्यंत निघून जातो। मसाले चांगले याच्यामध्ये परतले जातात आणि मग टाकणार आहोत आपण ह्या धुवून घेतलेल्या शेंगा। शेंगा आता आपल्याला ह्या डायरेक्ट आपण ह्या मसाल्यामध्येच परतून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अशा परतल्या ना ते ह्या छान अशा शिजल्या जातात। अगदी 2 चमचे गरम पाणी मी इथे टाकलेलं आहे, मिक्स केलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून एक वाफ येतपर्यंत ह्या अशा वाफेवर शिजवायच्या आहेत। वाफेवर थोडेसे असे हे पाणी टाकून शिजवून घेतल्या म्हणजे काय मसाले देखील चांगले असे शिजले जातात आणि शेंगा हे वाफेवर एकदम लवकर असे शिजल्या जातात। तर एक चांगली वाफ आल्याच्या नंतर पाहू शकतो इथं तेल सुटायला लागलेलं आहे मसाला। तर आता हे मिक्स करून घेऊया
आणि यातच आपण जे आता वाटण करून ठेवलं होतं ना ते सगळं ॲड करायचं आहे. चवीपुरतं मीठ देखील टाकून घेऊया आणि याचबरोबर टाकत आहे ते हिरवीगार कापलेली कोथिंबीर. तर सगळं आता हे मिक्स करून घेऊया. जे मसाले आहेत ना ते आपण चांगले असे भाजून घेतले होते, त्याच्यामुळे आता फक्त इथे मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झालं की याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. सारखं झाकण ठेवण्याचं कारण म्हणजे शेंगा कच्च्या आहेत आणि चांगली अशी चव शेंगांना यावी, एकदम व्यवस्थित अशा शिजल्या जाव्यात आणि वाफेवर शिजवून घेतल्या म्हणजे चव जी आहे ना छान अशी येते. तर इथे पाहू शकता चांगलं असे मसाल्याला तेल सुटलेलं दिसत आहे, म्हणजे परफेक्ट असा मसाला आपला परफुतून झालेला आहे. आता शिजण्यासाठी आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. तर शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, त्याच्यामुळे शेंगा लवकर शिजल्या जातात आणि चवही चांगली येते. आता रशाचा थिकनेस पाहायचा आहे आणि त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. तर ह्या जो शेवगा मसाला आहे ना खूप पातळ असा नसतो, थोडासा घट्टसर बनवायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या आवडीप्रमाणे थिकनेस ठेवू शकता. अजून शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे, तर त्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर इथे पाहू शकता या पद्धतीने थिकनेस ठेवलेला आहे. शिजेपर्यंत एकदम परफेक्ट असं थिकनेस याला येईल. तर आता एक उकळी यायला लागली ना याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर 10 ते 12 मिनटं चांगलं असं शिजवून द्यायचं आहे. 10 ते 12 मिनटामध्ये एकदम व्यवस्थित अशा शेंगा शिजल्या जातात. तर इथे पाहू शकता की एकदम मस्त असा कलर भाजीला आलेला आहे. सुगंध देखील एकदम मस्त असा सुटलेला आहे आणि थिकनेस देखील एकदम परफेक्ट असा दिसत आहे. शेवग्याची भाजी ना या पद्धतीने केली ना एकदम मस्त अशी चवीला होते. तर सगळ्यात जी आपली फेवरेट भाजी असेल ना ती जेवढ्या आवडीने खाताना तेवढ्याच आवडीने ही भाजी तुम्ही खाल. इथे शेंगा देखील एकदम व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत. कलर देखील एकदम मस्त असा आलेला आहे. तेल सेपरेट झालेलं दिसत आहे. तर वरून आपण टाकलेली आहे मस्त अशी कोथिंबीर आणि याचा थिकनेस भाजीचा पाहू शकता एकदम मस्त आलेला आहे. तर अशी ही रस्साभाजी करण्यासाठी जर सुक्कं वाटण जे आहे ना ते आधीच आपण वाटून तयार करून ठेवलं तर फक्त आपल्याला कांदा टोमॅटो बारीक वाटून चॉपरमध्ये तरी किंवा मिक्सरमध्ये एकदम पटकन असं होतात आणि खायच्या वेळी जरी करायचं म्हटलं तरी एकदम झटपट अशी ही शेवग्याची रस्साभाजी किंवा शेवगा मसाला आपण बनवू शकतो. आता शेवगा मसाला खायचं म्हटलं तरी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर, रोटीबरोबर किंवा भाताबरोबर खायचं म्हटलं ना तरी छान लागतो. शेवग्याच्या शेंगांची बनवलेली भाजी अतिशय पौष्टिक अशी आहे, खायला हवी. तर आपल्याला याच्यामध्ये व्हॅरिएशन करायचं म्हटलं तर याच्यामध्ये आपण बटाटा आणि शेवग्याच्या शेंगाची मिक्स भाजी देखील बनवू शकतो किंवा फक्त शेवग्याच्या शेंगांची देखील भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. याचे देखील व्हिडिओ वेगवेगळे अपलोड झालेले आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहून बनवू शकता. तर आजची ही भाजी करताना काही टिप्स सांगितलेले आहेत, तर जर फॉलो केल्या तुम्ही तर स्टेप बाय स्टेप एकदम झटपट अशी ही भाजी आपण बनवू शकतो. तर रेसिपी नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर.